हॅलो यूट्यूब फॅमिली, सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आपण आज बनवणार आहोत गवाराची मस्त चमचमीत भाजी. आणि हो, आजची गवाराची भाजी आहे ना, आपण शेंगदाण्याचा कूट घालून करणार आहोत. इथे मी शेंगदाणे भाजून ठेवलेत. पळीभर तेल घालूया. लसूण मस्तपैकी परतून झाला ना की राई घालूया. जिरा, कढीपत्ता, हळद घालूया. धने जिरे पावडर, मीठ घालूया आणि तिखट घालूया. हिंग, थोडंसं आमचूर पावडर. मस्तपैकी आपण याला परतवून घेऊ आणि थोडंसं अर्धी वाटी पाणी घालूया. परत एकदा मस्त परतवून घेऊ. त्यामध्ये आता घालूया शेंगदाण्याचं कूट. आणि हो, एक महत्त्वाची टिप म्हणजे शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर ना भाजी परतवू नका. शेंगदाण्याचं कूट जे आहे ना, वरतीच राहायला हवं, नाहीतर तुमची भाजी तळायला करपेल. प्रेशर आलं ना की कुकर मंद आचेवरती 5 मिनिटं होऊ द्यायचं. बघूयात आपली भाजी कशी झाली ती. बघा, मस्त आहे ना आपली ट्रिक. जरासुद्धा भाजी तळायला लागलेली नाही. 2 टीस्पून आपण पाणी घालूया. महत्त्वाची ट्रिक अशी, कोणतीही आपण भाजी कुकरमध्ये शिजवतो ना, तर कुकरचं झाकण ओपन केल्यानंतर 2 मिनिटं भाजी गॅसवरती परतवून घेणे आवश्यक आहे. तेव्हाच आपल्या भाजीला खमंग टेस्ट येणार. आणि हळूहळू आपल्या भाजीवरती तेलाचा तवंग सुटायला लागणार आणि भाजीचा रंग लाल आणि सुरेख दिसायला लागणार बरं का. तर कोथिंबीर घालूया. आपली गवाराची भाजी रेडी. सावजी काळा मसाला अगदी थोडाच घालूयात. आणि हो, तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.